लातूर जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये आपण आहोत। पावसानं अतोनात नुकसान जे आहे ते या वस्तीचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। साधारणतः 500 ते 600 घरं असलेली ही वस्ती आहे आणि या सगळ्याच नागरिकांना इथून दत्त मंदिरच्या भागामध्ये रात्री हलवण्यात आलेलं होतं, सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं। आपण जर पाहिलं तर घरांची ही स्थिती झालेली आहे। घरांमध्ये पाणी घुसल्यामुळं या भागामध्ये जो ओढा आहे त्या ओढ्याला पूर आल्यामुळे त्या पुराचं पाणी या घरामध्ये घुसलं आणि या वस्तीतल्या सगळ्याच घरांमध्ये अन्नधान्य असेल किंवा जी गृहोपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या भागातले नागरिक आहेत। मला सांगा काय परिस्थिती झाली आहे तुमची? परिस्थिती काय, रात्री 4 वाजल्यापासून पाऊस चालू होता। मग आता पाऊस चालू आहे म्हणून आम्ही काय केलं, पाऊस चालू आहे म्हणून आम्ही घर बंद केलं। एकदम घराने पाणी शिरलं। पाणी शिरल्यानंतर मग आमच्या पिठाचे, मी स्वयंपाक करीत होते, स्वयंपाक केलेला ते माझ्या पातेले सुद्धा वाहून गेले। सगळं स्वयंपाक, भाकरीचं टोपलं, भाजीचं हे सगळं वाहून गेलं। पिठाचा डबा आला ते पाण्याचा लोटा सहित, तर डबे बकबकाच बाहेर निघाली घराच्या बाहेर। म्हणजे स्वतःचा जीव वाचून बाहेर पडला? स्वतःचा जीव वाचून बाहेर पडलो आम्ही। काहीच नाही घरात। आता अंगावर कपडा सुद्धा नव्हता। एका शेजारच्या बाईला, तिथे जरा घरात ओलांडीला एक साडी होती, एक पोराचे कपडे, त्या बाईला म्हणलं कसले तर दिबाई फाटके तुटके कपडे आम्हाला घालू दे। आमच्या अंगावर घरात कपडा सुद्धा राहिलेला नाही, कपडा राहिला नाही, घरात भांडे बासून राहिलेले नाहीत, काय नाही। तुमची काय परिस्थिती झाली? काय हेच पाण्यानं समजा घरात समजा भांडे बासणं सारं वाहून गेले, काहीच राहिलं नाही। कपडे बिपडे समजा कपडे समजा हातुराय पांघराय द्यायला नको, रातभर मंदिरावर बसला, घरात जागाच नको, इथं कमरे इतकं पाणी। आणि पाऊस अचानक आल्यामुळे अचानकच पाणी मध्ये आलं, कुठून पाणी जायला रस्ताच नाही। असा अगोदर कधी पाऊस झाला होता का घरांमध्ये पाणी? कधीच नाही। 30 वर्षात मी मुरुडला आलो तर पाऊस कधीच नाही। आता आम्ही 5-7 वर्ष झाले इथं, कधीच नाही पाऊस एवढा। हाय पाणी येतंय थोडं न जातंय, पण ही पहिली वेळेस एवढा पाऊस पडलाय अचानकच, सर्व वाहून गेले। 400 ते 500 कुटुंब या भागामध्ये राहतात। मला सांगा काय परिस्थिती झाली? काय रात्री 12 वाजेपर्यंत घरातलं पाणी निघालं नाही, काय नाही। मंदिरावर जाऊन आम्ही झोपलो। आज काय परिस्थिती आहे? अन्नधान्य वगैरे म्हणजे कोण जेवण वगैरे देते? खायला काही सुद्धा नाही, खायला नाही, कपडा नाही, लता नाही, काही नाही। भांडे कुंडे सगळे वाहून गेले। आज जेवणाची काय परिस्थिती आहे तुमच्या घरामध्ये? आता काय परिस्थिती? बघ काहीच नाही खायला, अन्न पाण्याचं वाटोळ झालं, पाणी इतकं साचले घरात। माझ्या मजुरी करणारी कुटुंब आहे, त्यांच्या समोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। जे अन्नधान्य आहे किंवा गृहोपयोगी वस्तू आहेत पूर्णपणे आता त्या पावसामुळे आणि पाण्यामुळे नासाडी झालेली आहे आणि त्यामुळं प्रशासनानं आता यांचे पहिल्यांदा जेवणाची सोय करावी अशा प्रकारची मागणी आहे आणि प्रशासन त्या पद्धतीनं काम करत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।